कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। ध्येय संकल्प फाउंडेशन या सामाजिक सेवाभावी संस्थेमार्फत 1 जुलै राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना खाऊचे वाटप करून कृषी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी संस्थेचे संस्थापक समीर कदम, बैलगाडा मालक सतीश आमरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश रेड्डीज, सागर भोजने, निलेश आमरे आदी उपस्थित होते। या पारंपरिक शेती करणाऱ्या कोकणातील शेतकऱ्यांशी संवाद साधलाय माझे कोकणचे प्रतिनिधी बाळू सुनगरे यांनी। आज राष्ट्रीय कृषी दिन आहे आणि अखंड शेतकऱ्यांचा दिवस असं मानलं जातं, परंतु ह्या खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याची काय स्थिती आहे ही कोणी पाहिलेली नाही। आज थेट आपण शेताच्या बांधावर पोहोचलो आहे। जो पारंपरिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी फार कमी पाहायला मिळतात। त्याची कारणं अनेक आहेत, कारण आज जर पाहिलं तर भरमसाठप्रमाणे येणारे हे सगळे वादळं असतील, पूर असतील, पूर परिस्थिती आणि या सगळ्यातून हा शेतकरी खऱ्या अर्थानं होरपळून गेला आहे आणि शेतीपासून फार दुरावला आहे। परंतु काही प्रमाणात आजही कोकणामध्ये काही असे शेतकरी आहेत जे पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत। त्या शेतकऱ्यांच्या बांधावरती, त्या शेतकऱ्यांच्या शेतावरती आज आपण पोहोचलोय आणि या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया की शेतीची नेमकी स्थिती आजची काय आहे। बाबा, काय सांगाल की तुम्ही कधीपासून ही शेती करताय? आणि आता बरेच वर्ष परंतु शेतीमध्ये काय एवढं पीक पाणी काय होत नाही, कारण काय पावसामुळे हे होतं, दुष्काळ पडतो, किंवा रानाची विनंती हे करतात, नाश करतात, त्याच्यामुळे आम्हाला काय भरपाई वगैरे काय भेटतच नाही। तुम्ही किती वर्ष शेती करता? शेती आम्ही बरेच वर्ष करतो, 10 वर्ष आम्ही शेती करतो। तुमचं काय नक्की मागणं असेल? कारण आजचा मागणीमध्ये काय आम्हाला काय नुकसान झालेलं आम्हाला काय भरपाई भेटतच नाही। तुमच्याकडे कोणी पाहतच नाही? नाही, कोणच नाही पाहत इकडे। गावामधली काय स्थिती आहे की गावातली सगळी लोक आजही शेती करतायत की शेती सोडली? नाही, काय लोकांनी सोडले, काय लोक करतायत। ही शेती सोडण्यामागची कारण काय? मला कारण हे नुकसानी मुलाचे होतात, भरमसाठ नुकसान होते आणि म्हणून शेतीकडे कोणी येत नाही। परंतु आज अजून एक गोष्ट आपल्या या ठिकाणी पाहायला मिळाली। आज आधुनिक शेतीकडे लोक वळले आहेत। बऱ्याचशा शेतामध्ये ट्रॅक्टर नांगरणी पाहायला मिळते, पण आज या शेतामध्ये हे जुनी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे जे साथीदार, ज्याला आपण जी जोडी म्हणायचो, ती पहिली जोडी आज तुमच्याकडे आहे, ती कशी जोपासना करता? नाही, त्याची जोपासना आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही करतो। हे करायला का म्हणजे अजूनही तुम्ही हे आम्हाला हे याच्यामध्ये नाही जमत, ते ट्रॅक्टरवरती नाही जमत आम्हाला हे शेतकऱ्यामध्ये नांगरच पाहिजे आम्हाला। किती वय आहे बाबा तुमचं आणि किती वर्ष शेती करता? मला आता 70 वर्ष, 65 वर्ष। 65 वर्षाचे आजोबा आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी शेती करायची असेल तर खऱ्या अर्थाने हे बैल नांगरणीच असणं गरजेचं आहे। आणि ते सांगतायत की गेली 70 वर्ष त्यांचं वय आहे आणि शेती झालेली स्थिती त्यांनी मांडली आहे। खऱ्या अर्थाने याच्याकडे शासनाने खऱ्या अर्थानं लक्ष देणं गरजेचं आहे। आज जर अखंड महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर कर्जमाफीचा विषय हाताळला जातो आहे, पण माझ्या ह्या कोकणातला शेतकरी कर्ज तर घेत नाही, खऱ्या अर्थानं त्यांच्या छोट्या छोट्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्या असं या ठिकाणी शेतकऱ्यांकडून पाहायला मिळते। बाळू सुनगरे, माझे कोकण।